तर बघा, आपला जो कंगवा आहे तो या केसामध्ये अगदीच हलक्या हाताने पण फिरवला तरी इझिली खाली जातो. एवढ्या पद्धतीची सिल्की केसं आणि स्मूथ केसं होतात. शिवाय केसामधील जे जडत्व असतं तेही कमी होतं आणि याला एक शाईन किंवा कलर येतो. नमस्कार, मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आपण मेहंदी कशी भिजवायची आणि ती आपण केसाला लावल्यानंतर त्याचा किती फायदा हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मेहंदी लावताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेहंदी घेऊ शकता. शक्यतो आपल्याला इथं हर्बल मेहंदी घ्यायची आहे. तर माझ्याकडे रिठा पावडर होती म्हणून मी इथं टाकणार आहे 1 चमचा. ते ऑप्शनल आहे. बाकी मेहंदीमध्ये जी हर्बल मेहंदी असते त्याच्यामध्ये सर्व काही असतं. तर आपण एक जेल बनवतो ज्याच्यामध्ये आपल्याला मेथी दाणे आणि जवस 1-1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून असं घ्यायचं आहे प्रत्येकी. तर इथं आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे ज्याच्यामुळे आपली जी केसं आहेत ती पांढऱ्याची काळी होण्यामध्ये खूप मदत होते आणि कडुलिंबामुळे आपल्या केसामधील डॅन्ड्रफ कमी होतो. त्याच्यामुळे इथं कडुलिंबाची पानं आणि कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत. याचबरोबर मी एक पेस्ट बनवणार आहे. त्याच्यासाठी मला काही फुलं लागणार आहेत. 3 आवळे, 1 कांदा मी इथं घेणार आहे आणि हे जे कोरफड घेतले याच्यामध्ये अर्धी कोरफड मी वापरणार आहे. मेहंदी ॲक्च्युली मी 2दा भिजवणार आहे त्याच्यामुळे मी हे जिन्नस जास्त घेतलेले आहेत. परंतु हे कढीपत्ता, कडुलिंब आणि जवस आणि जे मेथीदाणे ते आपल्याला याच प्रमाणात घ्यायचे आहेत. तर लोखंडी कढईमध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे. लोखंडी कढईमध्येच का करायचं तर त्याच्यामध्ये लोह आपल्याला मिळते त्याच्यामुळं त्याच्यात करायचं आहे. शिवाय कढीपत्ता आणि कडुलिंब हे याच्यातच टाकायचं आहे आणि जवस त्याचबरोबर मेथीदाणे. मेथीदाणे रात्री भिजवून घेतले तर ते वाटून जरी टाकले तरीही चालतं. त्याचा जास्त फायदा होतो. नसेल तर तुम्ही डायरेक्ट टाकले तरीही चालतात. कारण उकळल्यानंतर त्याचा अर्क या पाण्यामध्ये मिक्स होतो आणि याच्यामुळं आपल्याला एक प्रकारचं जेल मिळतं. तर हे जोपर्यंत उकळते तोपर्यंत आपल्याला दुसऱ्याही गोष्टीची तयारी करायची. मी याच्यात चहा पावडर टाकली. चहा किंवा कॉफी या दोन्हीपैकी तुम्ही इथे टाकू शकता. तर गॅसवर कढई मी तशीच ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरती आणि मी इथं 6 आवळ्यापैकी मी फक्त 3च आवळे घेणार आहे आणि 1 कांदा घ्यायचा आहे. त्याचबरोबर काही फुलं आणि अर्धी कोरफड. तर हे सर्व बारीक चिरून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे. आता बरेच जण मेहंदीमध्ये ह्याचं पाणीच गाळून टाकतात. मीही त्याच पद्धतीने टाकते. परंतु जर मेहंदीमध्ये हे सर्व बारीक करून तसंच्या तसंच मिक्स केलं ना, तर याचा पण खूप छान फायदा होतो. फक्त जेव्हा आपण केस धुतो ना, तेव्हा आपल्याला कंगवा पण कंटिन्युअसली वापरावा लागतो. पाणी वतत कंगवा आपल्याला त्याच्या मागेच फिरवावा लागतो केसातून. मग ह्याच्यामधले सगळे दाणे-दाणे निघून जातात. त्याच्यामुळे शक्यतो हे सर्व बारीक करून आपल्याला गाळून ओतायचं आहे. तर बघा अर्धं इथं झालेलं आहे. पाणी पण बऱ्याचपैकी उकळं गेलेलं आहे. परंतु अजून मी थोडा वेळ असंच ठेवणार आहे. तोपर्यंत जे मी बारीक केलं आहे त्याला मी वाटून घेते. ह्या गोष्टी तिन्ही एकत्र करायच्या आहेत. त्याच्यामुळे आपला वेळ वाचतो. बऱ्याच वेळा अशी मेहंदी भिजू घालणं म्हणजेच कंटाळवाणी वाटतं आणि याच्यामुळं आपल्याला मेहंदी भिजू घालू वाटत नाही किंवा आपण डायरेक्ट मेहंदी भिजू घालतो. आता बऱ्याच मेहंदी आहेत त्याच्यामुळे केस कडक होत नाहीत. नुपूर म्हणा मेहंदी जी आहे नुपूरची मेहंदी जी आहे त्याच्यामुळे केस कडक होतात. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी टाकाव्या. जर वेळ नसेल तर कमीत कमी ॲलोवेरा म्हणजेच कोरफड आपण बारीक करून मिक्सरमधून ती मेहंदीमध्ये कालवताना नक्कीच टाकावी. तर हे जे उकळलेलं पाणी आहे ते म्हणजे एक प्रकारचं जेल तयार होतं आणि या जेलचा फायदा म्हणजे केसाला लोह पण मिळतं आणि आपल्या केसाची स्मूथनिंग शिवाय डॅन्ड्रफ हटाव मोहीम पण पूर्ण होते. तर हे आपल्याला इथं तयार झालं. हे थंड करून घ्यायचं आहे. गॅस मी बंद करत आहे आणि याला गार करायला ठेवते. गार झाल्यानंतर मी एक काम करते की एका चाळीमध्ये एखादा कपडा कॉटनचा ठेवायचा आहे आणि ती जी पेस्ट केली ती मी इथं पिळून घेते. डायरेक्ट मिक्स केली तरीही चालतं. परंतु अंघोळ करताना किंवा केस धुताना ह्याचा प्रॉब्लेम येतो म्हणून शक्यतो गाळून घ्यावी. जेवढं आवश्यक आहे तेवढे न्यूट्रिशन्स आपल्याला या मेहंदीमध्ये गाळल्यानंतरही जातात. त्याच कपड्यामध्ये मी पुन्हा ते जेल गाळून घेते जे मी उकळून घेतलेलं आहे. तर बघा किती जास्त प्रमाणात आपल्याला हे स्मूथ पण आहे, मऊ पण आहे जेल आणि याच्यामध्ये हे जे काळं दिसतंय ते लोह आहे. तर हे जे पाणी आहे याच्यामध्येच मेहंदी भिजू घालायची. कढई थंड झालेली आहे तर त्याच्यामध्येच मी मेहंदी टाकून घेत आहे. मेहंदी तुम्ही इतरही वापरू शकता. VLCCची, सुट्टी किंवा ते गणपती छाप किंवा इतरही.
तर हर्बल वापरल्यामुळे आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होतो. रिठा पावडर टाकली आणि ते पाणी मी याच्यामध्येच मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून, जर तुम्हाला पाणी कमी पडलं तर काय करायचं, तर मला हे सगळं कालवताना पाणी खरंच कमी पडलं होतं. तर मी काय केलं, जे जेल बनवताना जो चोथा राहिला आहे आपला सगळं कढीपत्ता किंवा मेथी दाण्याचा, ते मिक्सरमध्ये पुन्हा मी टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मी ह्याला बारीक करून घेतलेला आहे. मी हा डायरेक्ट पण मिक्स करू शकते फाईन पेस्ट करून, परंतु मी सांगितल्याप्रमाणे केस धुताना थोडी अडचण होते, म्हणून याला गाळून घ्यायचं आहे. तर गाळल्यानंतर पण ह्याचं खूप जास्त जेल मिळतं आणि मेहंदी कशा पद्धतीने भिजली जाते हे तुम्हाला पुढं दिसेलच. तर व्यवस्थित मिक्स करायची आहे मेहंदी, जेवढं गरज आहे तेवढं पाणी टाकायचं आहे, पातळ करायची नाही. असं घट्टसर अशीच ठेवून याला 2 दिवस असंच झाकून ठेवायचं आहे. शक्यतो 1-2 दिवसच झाकून ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही डायरेक्ट टाकली, जे बाकीची पेस्ट तुम्ही ह्याच्यात डायरेक्ट टाकली, तर एखाद्या वेळेस मेहंदीला कडेने किंवा काय बाजूला थोडीशी बुरशी लागल्यासारखी होते. तर मेहंदीत थोडीशी 1-2-4 चमचे पाण्याची गरज आहे, म्हणून मी पाणी टाकत आहे. तर तुम्हाला याचा सॉफ्टनेस आणि स्मूथनेस मेहंदीमध्येच दिसला असेल कालवताना. तर थोडंसं पाणी टाकून याला मी मिक्स केले. बघा स्मूथनेस बघा, वरूनच त्याचं जे ग्लो आहे तो कसा दिसत आहे. तर तुमला जमलं तर हँड ग्लोव्ज घाला, नाहीतर तुम्ही आपल्या ज्या साखरेच्या कॅरी बॅग भेटतात ज्या पद्धतीचे किचनमध्ये असतात, त्या जरी हाताला बांधल्या रबरने तरीही चालतं. तर बघा या केसाला मी व्यवस्थित गुंता काढून नंतर अशा पद्धतीने लावून घेते. तर स्वतःही मेहंदी आपण याच पद्धतीने लावू शकतो. सेम जी मागून आपण हाताने करणार आहे तेच आपण पुढून पण आपल्या हाताने करू शकतो. फक्त दुसऱ्याने लावली की स्काल्पला वगैरे व्यवस्थित लावली जाते. आणि लावताना तुमच्याकडे जरी ब्रश नसेल तरी हाताचे जे बोटं आहेत ते मध्ये भागे घालून व्यवस्थित लावता येते. तर मेहंदी लावण्याचा खरंच खूप फायदा होतो. आता बरेच जणांना हे वेळ नसतो, काय नसतो, परंतु ज्या पार्लरमध्ये तुम्ही इतर गोष्टी करायला जाता तिथं जरी तुम्ही हे असं रिक्वायर केलं की बाबा आम्हाला अशाच पद्धतीने मेहंदी भिजवून भेटली तर बरं होईल. कारण खरंच या मेहंदीचा फायदा होतो. महिन्याला जर तुम्ही मेहंदी अशा पद्धतीने लावत राहिला तर केसाचा कोणताच प्रॉब्लेम तुम्हाला होत नाही. मी स्वतः ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे आणि माझ्या आसपासच्या सर्व ज्या आहेत काकू किंवा माझ्या कोण ओळखीच्या सगळ्या, त्या याच पद्धतीने मेहंदी लावतात. शक्यतो मी त्यांनाही हेल्प करत असते. परंतु मला एक गोष्ट जाणवली की हे सगळं करत असताना बाहेर पार्लरला मला केसासाठी जावंच लागत नाही. शक्यतो खालच्या साईडनं कधीतरी सरळ करण्यासाठीच मी पार्लरला जाते, नाही तर केसाच्या कोणत्याच प्रॉब्लेमसाठी अशा पद्धतीने मेहंदी लावल्यावर जावं लागत नाही. अजून एक म्हणजे केसाला मेहंदी लावताना तुम्ही शर्टचा वापर करायचा आहे, ज्यामुळे मेहंदी आपल्या खांद्यावरती कुठेही लागत नाही. तर मेहंदीच्या पहिल्याच वॉशमध्ये म्हणजे पहिल्यांदाच मेहंदी जेव्हा तुम्ही धुता लावल्यानंतर पहिल्या दिवशी, तेव्हाचा या केसाचा लुक बघा. केस हलकी झाले, स्वच्छ झालेत. या काळ्या केसाला एक वेगळाच ग्लो आलेला आहे आणि विशेष म्हणजे केसामध्ये एकही मेहंदीचा कण राहिलेला नाही.